नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथं 3 उकडलेले बटाटे घेतलेत. आता हे 3 उकडलेले बटाटे मस्त उकडून घेतलेत. आपल्याला काय हाताने वगैरे बारीक करायचे नाही आहे. सरळ सुरी घ्यायची आणि सुरीने ते बटाटे आपल्याला कट करायचे आहेत. पहा, अगदी मनन असे कट होणार ते. आणि हाताने दाबल्याच्या नंतर पण असे केल्याने खूपच छान चव वाटते. चला, आता हे पूर्ण बटाटे आपल्याला असे सुरीने कट करून घ्यायचे. म्हणून तेवढे तुम्ही बारीक करू शकतात. ह्या बटाट्यापासनं अक्षरशः या 3 बटाट्यापासनं अगदीच 5 मिनटात तयार होणारी भाजी आपल्याला बनवायची. अक्षरशः टिफिनसाठी मस्त अशी ही भाजी बनवायची, किंवा तुम्ही अशी भाजी तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता. चला मग, आता इथं थोडासा एका जागी खराब बटाटा आहे, मी तो काढून टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण बटाटा हा चिरून घेणार आहे. बटाटा पूर्ण चिरून झाला की गॅसवर आपल्याला लगेच कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार तेल टाकायचे. पहा, तुम्हाला किती आवडतं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. तेल अगदी छान असं तापून द्यायचे. पहा, मस्त तेल तापत आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची मस्त अशी मोहरी. मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची. त्याच्यानंतर लगेच जिरे टाकायची आणि कढीपत्त्याची पानं टाकायच्यात. 7-8 कढीपत्त्याची पानं टाकल्यात. त्याच्यानंतर टेचलेला लसूणसुद्धा मी टाकला आहे, पाहू शकता. अगदी मस्त असा टेचून घेतला आहे, तो टाकला आहे. त्याच्यानंतर टाकली मिरची, हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. बघा, कांदा आपण शेवटला का टाकतो, कारण की आपल्या लसूण आणि मिरच्या ह्या छान तडतडल्या पाहिजे. त्या तडतडल्याच्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे. चला, आता मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी छान पद्धतीने हे परतून घेऊया. पहा, अक्षरशः कांद्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे इथं, आणि कांदा बी आपला सॉफ्ट झाला पाहिजे बरं का. कांदा परतत आला की त्याच्या आवडीनुसार आपण टाकणार आहे टॅमॅटो. पूर्ण एक टॅमॅटो टाकलेला आहे, तो सुद्धा अगदी मस्त घालून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर टॅमॅटो नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीही काय प्रॉब्लेम नाही आहे. चला, मस्त असं घालून घेऊया. अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हा टॅमॅटो कांदा परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो कांदा याच्यामध्ये तुम्ही लगेच मीठ टाकलं की अगदी छान अशी चव लागते आणि आपला कांदा बी शिजायला मदत होते. अक्षरशः कांदा मीठ टाकल्यावर अगदी सॉफ्ट असा शिजतो. त्याच्यानंतर आपण थोडीशी इथं हळद टाकली, पाहू शकता. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने चवीनुसार मीठही घालून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपल्या टॅमॅटोला आणि मिरचीला आणि लसणाला याला छान अक्षरशः चव लागते. त्याच्यामुळं आपल्याला लगेच मीठ टाकायचे. त्याच्यानंतर आपण जो बटाटा सुरीने कट केलेला तो आपल्याला आता मस्त वाटून घ्यायचा. पहा, आणि त्याच्यावर अक्षरशः थोडीशी कोथिंबीर भुरभरायची बरं का. आता चला, हे पूर्ण आपण मिक्स करूया. पूर्ण हलवून घेतल्यावर पहा, रंग काही छान दिसतो आणि बटाटा बी खूप सुंदर दिसतो. पहा, आणि आपल्याला असा कलथ्याने सुद्धा बटाटा हा बारीक करता येईल. जेवढा बारीक करता येईल तेवढा करू शकता. पण बटाट्याची भाजी म्हणलं तर पूर्ण गाळाही चांगला लागत नाही. त्याच्यामुळं आपल्याला थोडासा त्याच्यात असा मोठा मोठा बटाटा ठेवायच लागतो. पहा, म्हणजे जास्त मोठाही नाही, एकदम थोडासा बारीक, जसं आपण कांदा चिरतो त्या पद्धतीने बटाट्याच्या गुठल्या असल्या की अक्षरशः बटाटा खूप छान लागतो. सांगा मैत्रिणो, ही आजची बटाट्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा आणि माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करीत जा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अक्षरशः सुंदर असा बटाट्याची भाजी झालेली आहे मैत्रिणी. पहा मग, चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.